हाय फ्रेंड्स, आज आपण मस्त असं छान पदार्थ बनवणार आहोत। अगदी वर्षभर टिकेल आणि बहुगुणी असा पदार्थ बनवणार आहोत। तर आवळ्यापासून आहे ना खट्टा मिठ्ठा चटणी बनवणार आहोत। तर बघू शकता मी 300 ग्रॅम असा आवळा घेतला, स्वच्छ धुवून घेतला, पुसून घेतला आणि आता एका चाळणीमध्ये वाफून घेणार आहे 10 मिनिटांसाठी। 10 मिनिटच वाफवायचे, जास्त वेळ वाफ नाही द्यायची। अति मस्त असे वाफून जातात। आणि तर मी स्वाती लाईव्ह इझी मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर मी आधीच कढई ठेवली होती गॅसवरती, पाणी गरम केलेलं होतं आणि त्याच्यावरतीच ही प्लेट ठेवून दिली। आता याच्यावर मी झाकण ठेवून देणार आहे आणि 10 मिनिटांसाठी छान वाफू देणार आहे। तर ही चटणी ना वर्षभर टिकते आणि अतिशय आवळा हा बहुगुणी असल्यामुळे डोळ्यासाठी, स्किनसाठी आणि केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि पचन क्षमता सुद्धा वाढवतो। तर बघू शकता असे आपले ना 10 मिनिटं झाले, छान मस्त असे उलून गेले। बघू शकता मस्त 10 मिनिटांमध्ये छान असे वाफून झालेले आहेत। आता आपण आहे ना तर काढून घेतले कढईतून। अशा पद्धतीने मी एक एक फोड मोकळी करून घेणार आहे। तर अगदी अलगद अशी सहज मोकळे होतात, बघू शकता। तर खूप गरम आहेत। तर मी एक एक स्लाइस काढून घेते आणि मस्त असं थोड्या वेळात बाजूला ठेवून देणार आहे प्लेटमध्ये काढून। तर अशा पद्धतीने तर ही लोंजी म्हणतात, तर आपण खट्टा मिठ्ठा चटणीच म्हणूया। तर चवीला अप्रतिम होते आणि तोंडी लावण्यासाठी सुद्धा खूप छान। तुम्ही पराठ्यासोबत आणि पोळीसोबत सुद्धा खाऊ शकतात। आता मी एक पॅन घेतला त्याच्यात थोडंसं तेल ॲड करून घेतलं। तर छान तेल तापले, त्याच्यात बडीशोप टाकून घेतली। बडीशोप छान अशी तळतळली, त्याच्यामध्ये आपण आहे ना अर्धा चमचा सुद्धा, चमच्याला पण कमी आपण मेथी टाकून घेतली। त्याच्यानंतर मोहरी टाकून घेतली, जिरं टाकून घेतलं, आता कलोंजी टाकून घेतली। हे सगळे 5 जे जिन्नस आहेत ना हे वापरल्यामुळे ना आपलं जी चटणी आहे ना खट्टा मिठ्ठा अतिशय छान चवीला अप्रतिम होते। त्याच्यानंतर हिंग सुद्धा वापरायचा, हिंगाने मस्त छान असा फ्लेवर येतो आपल्या चटणीला। आता मी जे फोडी काढल्या होत्या ना तर त्या परतून घेते याच्यामध्ये अशा पद्धतीने, बघू शकता। तर छान मस्त असं परतून घेतलेले आहेत। 1 मिनिटासाठी मी मस्त परतून घेतलं। याच्यात तुम्ही ना लाल तिखट, मीठ, हळद टाकू शकतात, पण मी गूळ टाकल्यानंतर टाकलं। तर आधी पण ह्या फोडणीच्या वेळेला पण टाकू शकतात आणि नंतर पण टाकू शकतात। आता मी त्याच्यात आहे ना तर 300 ग्रॅम मी आवळा घेतला होता, तर मी 200 ग्रॅम गूळ टाकून घेतलेला आहे। अशा पद्धतीने बघू शकतात, 200 ग्रॅमला थोडा कमी होता, तर तुम्ही 170 ग्रॅम टाकू शकतात। तर मी वाटीचं प्रमाण घेतलं होतं। तर अशा पद्धतीने छान आता गूळ वितळीपर्यंत आहे ना छान गूळ वितळून झालेला आहे, बघू शकतात। तर आता आपण त्याच्यात आहे ना तर चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत, बघू शकता। चवीपुरतं मीठ टाकून घेतलं, अगदी थोडंसं हळद टाकून घेतली, अगदी थोडीशीच काश्मीरी लाल पावडर टाकून घेतली, कारण की ना कलर छान यावा म्हणून। आणि अर्धा टीस्पून आपण आहे ना तर काळं मीठ टाकून घेतलं, त्याचा सुद्धा छान मस्त असा फ्लेवर येतो आणि चवीला पण छान लागते, म्हणून मी काळं मीठ वापरलं। आता आपण आहे ना 5 ते 6 मिनिटांसाठी ना झाकण ठेवून देणार आहोत, बघू शकता। आता आपले 10 मिनिटं झालेले, तर झाकण काढून बघूया। मस्त तुम्ही बघू शकता चेंज झालेलं आहे। तर अजून मी ना 2 ते 3 मिनिटं परत असंच उकळून घेणार आहेत, अशा पद्धतीने शिजून घेणार आहेत बिगर झाकण ठेवल्याने। बघू शकता फोडीमध्ये आतपर्यंत ते गूळ वगैरे घुसलेला आहे। छान अशा पद्धतीने आपली आजची जी रेडी झालेली आहे। तर मस्त असं थंड झाल्यानंतर एक ज्यू होतो आणि ग्रेव्हीदार तयार होते, बघू शकतात। तर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।